दादा, तुम्ही उल्लेख केला म्हणजे गणेश उत्सव राज्यभर सुरू आहे, मात्र एका बाजूला मनोज जरांगे पाटील हे मुंबईत पोहोचलेले आहेत. एक दिवसाचं त्यांना वेळ देखील मिळाली आहे, पण आता पुढं कसं, म्हणजे ज्या पद्धतीने पूर्ण मुंबई जाम झालेली आहे, अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत आहेत. कमिटी जाते भेटायला, परंतु कुठलाही तोडगा अजून निघताना दिसत नाही. काय पुढचं पावलं असणार या सरकारचं? संदर्भामध्ये सरकारने एक मोठी कमिटी केलेली आहे राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली, आणि त्यांनी त्यांच्याशी चर्चा करण्याच्या करता त्यांनी वेळ दिलेला आहे. ते चर्चा करतायत. प्रत्येकाला आंदोलन करण्याचा संविधानाने, घटनेने, बाबासाहेब आंबेडकरांच्या जे काही कायदा घटना आहेत त्यांनी अधिकार दिलेला आहे. त्या अधिकाराचा वापर सगळ्यांनाच करण्याचा अधिकार आहे. तो फक्त शांततेच्या मार्गाने व्हावा, आणि खरं तर आंदोलनाची वेळ कुणावर त्या ठिकाणी येऊ नये. आंदोलनकर्त्यांचं जे काही म्हणणं आहे ते कसं आपल्याला त्याच्यातनं मार्ग काढता येईल ह्याकरता आमचं महायुतीचं सरकार प्रयत्न करत आहे, आणि त्याला निश्चितपणे काहीतरी मार्ग निघेल असा आम्हाला विश्वास आहे. आपल्या पक्षाचे काही आमदार लक्ष होते, कारण एक दिवसाची मुदत आंदोलनाला दिली ते होती, कुणी दिलेली आहे? कोर्टाकडनं देण्यात आली. मग न्यायालयाने उद्याच्याला तुम्हाला मला न्यायालयाने काही सांगितलं, तुला सांगितलं इथनं पुढे तू अजित पवारला प्रश्न विचारायचे नाही, तर तुला विचारता येतील का? नाही विचारता येणार, कारण कोर्ट हे सर्वोच्च आहे. त्याच्यामुळं कोर्टाचे आदेश हे आपल्याला पाळावे, म्हणजे तंतोतंत पाळावे लागतात. परंतु त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा त्याबद्दलचा प्रयत्न मनापासून सर्वांचा चाललेला आहे. दादा, पण ते ज्या तयारीने तिथे आलेले आहेत ते असं वाटत नाही की परत जातील. त्यामुळे आता सरकार कशा पद्धतीने त्यांना हाताळणार आहे, पाठवणार आहे? आम्ही सकारात्मक आहोत. आम्ही मार्ग काढण्याचा मनापासून प्रयत्न त्या बाबतीमध्ये करतोय. आता त्या संदर्भामध्ये चर्चेतनं काय ते योग्य मार्ग निघेल असं मला वाटतं. राष्ट्रवादीची काही भूमिका ठरलेली आहे का? कारण तुमचे आमदार त्या मी आपल्याला सांगितलं ना, यामध्ये आपल्या राज्यामध्ये जेवढे काही समाज आहे त्यांना त्यांचा न्याय मिळाला पाहिजे, त्यांना मदत झाली पाहिजे, त्यांच्या रास्तमागण्या मान्य झाल्या पाहिजे, तीच आमची सगळ्यांची भूमिका आहे. आणि त्या पद्धतीनं काही मतदारसंघामध्ये आपल्याला माहिती आहे की काही जण वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे सहकारी त्याच्यामध्ये सहभागी झाले. हे मी तुमच्या वेगवेगळ्या चॅनलवरच ऐकलेलं आहे, आणि त्याच्या संदर्भामध्ये योग्य मागण्याच्या संदर्भात प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. तुमचे काही आमदार मनोज जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार उलथवण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप लक्ष्मण हाके करतायत. एक मिनिट, आरोप केला. तुम्ही आज त्याच्या आरोपाला मी किंमत देत नाही. विनाशकाले विपर्यंत होती ते आत्ताच नाही, त्यांनी मागे पण काय काय आरोप केलेले आहेत. आपण कुणाच्या आरोपाला महत्व द्यावं त्यालाही काही मर्यादा आहे. दादा, ते पत्रकार परिषद घेऊन तुमच्या काही आमदारांवर बी आरोप करते की मी तुम्हाला सांगितलं ना, त्यामध्ये मी आपल्याला सांगितलं मी कुणाच्याही वक्तव्याला उत्तर द्यायला बांधील नाही, आणि त्या व्यक्तीच्या तर अजिबात नाही. पण दादा, कशा पद्धतीने, म्हणजे आता ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी त्यांची मागणी आहे, पण हे सांगितलं ना आपल्याला. काय या संदर्भामध्ये आपण काळजी करू नका. त्याच्यातून नेहमीच काही ना काही मार्ग काढण्याचा प्रयत्न त्यावेळेसचे जे काही सरकार होती त्यांनी त्या बाबतीमध्ये केलेला आहे. महाराष्ट्राने पण नेहमीच जे कोणी सरकारमध्ये असतील त्यांनी त्याच्यातून आजपर्यंत मार्ग काढलेला आहे. शेवटी कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसून मार्ग त्या ठिकाणी काढता येतो, आणि तो मार्ग काढण्याच्या करता आमचे सरकारच्या वतीनं आमचे कमिटीचे प्रमुख म्हणून राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि त्यांची टीम त्यांच्याशी चर्चा करते. सरकारचं शिष्टमंडळ काही जरांगेशी चर्चा करत जाणार आहे? सांगितलं ना, राधाकृष्ण विखे पाटील सरकारमध्ये नाही. भेटायला वगैरे मी तुम्हाला तेच सांगतोय की त्यांनी स्वतः त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे, आणि ते त्यांच्याशी चर्चा करण्याच्या करता इच्छुक आहे.